नमस्कार, मी डॉक्टर वासंती गोडसे। आधुनिकीकरणामुळे आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन हे सुकर झालं असलं तरी सुखकर झाले का, हा खरोखरच आत्मचिंतनाचा विषय आहे। आज समाजातील कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचं वाढतं प्रमाण हा चिंतेचा विषय आहे। गेली 30 वर्षांहून अधिक काळ भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघोली पुणे येथे कॅन्सर चिकित्सा आणि संशोधन या क्षेत्रात कार्यरत आहे। आत्तापर्यंत आमच्या केंद्रात 15,000हून अधिक कॅन्सर रुग्णांनी आयुर्वेदिक चिकित्सेचा लाभ घेतलेला आहे। यामध्ये कॅन्सरग्रस्त स्त्री रुग्णांचं प्रमाण हे निम्म्याहून अधिक आहे। स्त्रियांमधील कॅन्सर प्रकारांमध्ये स्तनाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि ओव्हेरियन म्हणजे बीजग्रंथीचा कॅन्सर यांचं प्रमाण हे विशेषत्वाने आढळलेलं आहे। खरोखरच या सगळ्या पार्श्वभूमीवर स्त्रियांमधील कॅन्सर प्रतिबंधाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। कारण आजची स्त्री ही अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते। कौटुंबिक असोत, सामाजिक असोत, व्यावसायिक असोत आणि ही अक्षरशः तारेवरची कसरत असते। अशा वेळी कळत नकळत तिचे स्वतःच्या आरोग्याकडे, शारीरिक आरोग्याकडे, मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते। आयुर्वेदासारख्या द्रष्ट्याशास्त्राने भविष्यातील हे आरोग्य रक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं आणि म्हणूनच आपलं प्रयोजन सांगताना त्यांनी स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे निरोगी व्यक्तीचं आरोग्य रक्षण याला अग्रक्रम दिला। आयुर्वेदामध्ये कॅन्सर प्रतिबंधासाठी आणि आरोग्य रक्षणासाठी आहार, विहार, शरीराला बल देणारी रसायन चिकित्सा, शरीर शुद्धी करणारी पंचकर्म चिकित्सा, मानस स्वास्थ्य याचं विशेष मार्गदर्शन केलेलं आहे। उद्या 8 मार्च 2025 जागतिक महिला दिन। या महिला दिनाचं औचित्य साधून भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटरतर्फे आम्ही स्त्रियांमधील कॅन्सर प्रतिबंधासाठी आयुर्वेदातील मार्गदर्शनपर अशी एक मालिका सुरू करत आहोत। चला तर मग भेटूया पुढच्या भागात स्त्रियांमधील कॅन्सर प्रतिबंध आणि आयुर्वेदातील आहार मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी।